देशाच्या राजकारणातील हाय व्होल्टेज मीटिंग आज सकाळी होणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व 8 खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता संसदेत ही भेट होणार आहे। राज्यातील काही भागातील गंभीर दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे। दरम्यान या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष लागले। पुढच्या आठवड्यात संसदेत डिलिमिटेशन विधेयक येण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एकीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना दुसरीकडे ही भेट होत असल्यानं भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान या भेटीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। देशाचे पंतप्रधान हे सगळ्या देशाचे असतात आणि त्यांना सर्वांना, खासदारांना तर सर्वच पक्षातल्या सर्वच दलाला लोकांना भेटले पाहिजे। मात्र जे पंतप्रधान संसदेत देत नाही त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं कुठेतरी चुकीचं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना भेटण्याकरता खासदार म्हणून जर प्रतिनिधी मंडळ एखादं जात असेल तर त्यात वावगं काही नाही। मात्र डिलिमिटेशन जे आहे हा भाजपचा कावा आहे। डिलिमिटेशन हे राष्ट्रविरोधी आहे, देशविरोधी आहे, संविधान विरोधी आहे। त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे। कोणाला जर भेटायचं असेल तर जाणाऱ्यांची आणि भेटणाऱ्यांची दोघांची मर्जी आहे। दरम्यान या भेटीवर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। पंतप्रधानांना भेटणं ह्याच्यामध्ये काही चूक नाही। आदित्य ठाकरे पण विधानसभेच्या काळात विधानसभा सुरू होती तेव्हा कित्येकदा देवेंद्र फडणवीसांना येऊन भेटतात, साहेबांना येऊन भेटतात, कामं घेऊन येतात, निवेदनं। शेवटी देशाचे पंतप्रधान आहेत। खासदार म्हणून अगर त्यांना कुठले प्रश्न सोडवायचे असतील तर आदरणीय पंतप्रधानांकडे जायला लागेल। जसं शिवसेनेचे उभाटाचे लोक सातत्याने, त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचे पण आमदार असतात, सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतात। मग त्याबद्दल आश्चर्य वाटण्याची गोष्ट काय?